करकट मारे हे मुनिया तुलसी हार कसबी तबार तुलसी हार कसबी तबार तुलसी हार कसबी तबार तुलसी हार कसबी तबार औने रंगतार हा हे जीरा औने रंगतार हे जीरा तुलसी हार कसबी तबार तुलसी हार कसबी तबार Come on.
संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही तिथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना लोची तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा नामा मने गाय दूध एक सार साधू निरंतर वरते तैसा विठ्ठल
या लोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा नामा मने गाय दूध एक सार साधू निरंतर वरते तैसा संत संगतीचे काय सांगू सुख आपण पाणी केले नाही तेथे आज प्रस्तुत सेवेरूपी घेतलेला हा अभंग पंढरीचा पांडुरंग त्यांचा लाडका भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि नामदेव महाराज आपल्या अभंगात संतांच्या महात्म्याविषयी आपल्याला या अभंगात सांगत आहे। आज आपल्या अंतरवाली सराटीमध्ये मला जी कीर्तनाची सेवा मिळाली आहे आपले हरिभक्तीपराय महादेव बाबा महाराज गिरी यांचा मला दुपारीच फोन आला आणि मला त्यांनी कीर्तनाची सेवा दिली याबद्दल मी महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देतो। या अंतरवली गावामध्ये जे काही आपला मराठ्याच्या आरक्षणचा लढा चालू आहे आणि या लढा बऱ्याच दिवसापासून जे काही मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी जीवाचा प्राण त्यांनी जे काही त्यांचं उपोषण अतिशय कठीण उपोषण केले आंदोलन केले मोर्चे काढले असे आपले आदरणीय मनोहरदादा जरांगे पाटील खरोखर त्यांना आपण कोटी कोटी त्यांना धन्यवाद कारण की कोणता बी लढा संघर्ष करायचा असला तर सोपं नाही। प्रत्येकाला जीवनामध्ये कठीण प्रसंग येत असतात आपण संसारामध्ये जीवनामध्ये पाहतो आपल्या कुटुंबामध्ये पाहतो असा आपल्याला घर चालवत असला तर आपल्याला जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो आणि जे काही मनोदादाने एवढं मोठं कार्य हाती घेतलं खरंच ते उल्लेखनीय कार्य आहे। त्यांनी आजपर्यंत जीवनामध्ये केलेले संघर्ष खरोखर केलेले कार्य अति मोलाचं आहे आणि त्याचं फळ भगवंत लवकरच आपल्याला देणारच आहे कारण की आपण पाहतो कोणतंही जर आपण आपला जर जास्त पैसा झाला तर आपल्या देवाची सुद्धा आठवण राहत नाही। त्यामुळे देव आपल्या कोण असं कोणता बी दुःख देण्याशिवाय आपल्याला देवाची आठवण होत नाही म्हणून असं मराठ्याच्या आरक्षणासाठी भगवंतांनी मनोदादाला इतकं दुःख दिलं परंतु त्याचं फळ दुःखाचं फळ मनोदादाला 100% भेटणारच आहे। विठ्ठल विठाला
हे गाव अख्ख्या महाराष्ट्रात देशात नव्हे जगामध्ये पोहोचलेलं आहे. खरोखरच मी सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. हा जो लढा झालेला आहे उपोषणपासून आज जवळजवळ 290 कीर्तन झालेले आहे. या अखंड हरिनाम या कीर्तनाच्या माध्यमातून खरोखरच गावाला धन्यवाद दिले पाहिजे. आपला साधा सप्ताह करायचा असला तर 7 दिवसात आपण कंटाळून जातो. वारकरी येत नाहीत, टाळकरी येत नाहीत, मृदंगचार येत नाहीत. खरोखर कठीण असतं. सप्त्यामध्ये 7 दिवसात आपण परेशान होतो, परंतु आज 290 दिवस झाले दररोज कीर्तन चालू आहे. खरोखरच गावाचं भाग्य आहे आणि गावकऱ्याचं सुद्धा भाग्य आहे. याचं फळ तुम्हाला लवकरच भेटणार आहे. आज जे काही या कीर्तनाच्या सुरुवातीला परिचय देणं योग्यच आहे. तर आज मला जे काही लाभलेले उपस्थित असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार विनोदाचार्य तसेच माझ्यावर अतिशय प्रेम करणारे हरिभक्तीपरायण गिरी महाराज तसेच गायनाचार्य अशोक महाराज पुरी चेअरमन आप्पा गायके महाराज तारक महाराज इनेगरी बाबा आमच्या पात्रून आलेले अर्जुन बाबा पछाडे सुरेश मामा तसेच मुकुंद महाराज तसेच गावातील सर्व गावकरी मंडळी आणि आमच्या जे काही व्हिडिओ शूटिंगसाठी आलेले आवर्जून माझ्या प्रेमापोटी, कारण की माझं हे पहिलंच कीर्तन आहे त्यामुळं त्यांना फोन केला ते सुद्धा मला कीर्तनला हजर आले. तसेच जे काही सर्व गावकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पालिके नाही देते. संत नामदेव महाराज संत संगतीचे सुख सांगतात. आता संत संगतीचे महात्म्य सांगायचं म्हटलं तर आपण म्हणतो महात्म्य सांगायची काय गरज आहे, परंतु आयुर्वेद शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधाचा गुणधर्म आहे, पण आपल्याला त्याची माहिती नसते. कित्येक वेळेस आपण वनस्पती खुरपीत असताना फेकून देतो, कारण की त्यातला जे काही गुणधर्म आपल्याला माहीत नसतो. साधा जर खुरपीत असताना आपल्याला खुरपं लागलं, एखाद्या वनस्पतीचा पाला जर आपण पिळला त्याची जखम सुरुवात लवकर दुरुस्त होते, असं त्या वनस्पतीचा गुणधर्म नाही. त्याच्यामुळं नामदेव महाराजांनी या संतांचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. नामदेव महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही देते. आता संत नामदेव महाराज विषयी सांगायचं झालं तर संत नामदेव महाराज त्यांचे वडील दामोजी एक वेळेस बाहेर गावी गेले, कारण की ते इतके देवाचे भक्त होते, देवाला निवेद दाखवल्याशिवाय ते कुठेही जात नव्हते. नामदेव महाराजांनी त्याच्या वडिलांना सांगितलं, नामदेवा तू देवळात जाय आणि पांडुरंगाला आज तू नैवेद्य घेऊन जाय. आणि त्यामुळं नामदेवानी वडिलाचं जे काही सांगितलेलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेले. आता नामदेव महाराज बालक 8 वर्षाचे, त्यांना काय निवड घेऊन गेले ठेवले. निवड देव ठेवल्यानंतर दाटाचा देवकडे नैवेद्य खात असतो नाही, परंतु नामदेव महाराज हट्टी होते. देवा तुम्ही नैवेद्य का खात नाहीत? माझे वडील गेले, माझ्या वेळ आली म्हणून तुम्ही नैवेद्य खात नाहीत का? परंतु मला तुमची शपथ आहे देवा, तुम्हाला नैवेद्य खावाच लागणार आहे. देवाला असा विनवणी करू लागला, परंतु
देवाने काही निवड खायला शेवटी पाहतो आपण कोणती गोष्ट जर जीवनाचा त्याग केल्यानंतर त्याचं फळ भेटतच असतं. त्यामुळे नामदेव महाराजांनी शेवटचं सांगितलं, पांडुरंगा तू जर निवेद्य खाल्ला नाही तर मी इथंच शिव दे. नामदेवाला उठलं आणि जे काही नैवेद्य होता ते नैवेद्य खाल्ला. असा नामदेव महाराज हट्टी होते. असेच दिपळीचा सण होता. दिपळीच्या सणाकरता आपण पाहतो गरीब असो श्रीमंत असो दिपळीच्या सणाला सगळ्यात गोडधोड जेवण करीत असतात. त्यामुळे नामदेवच्या महाराजांच्या घरी सुद्धा दिपळी साजरी केली. परंतु दिपळीला आपण पाहतो जे काही स्नान घालतो उठणं लावून, तसं नामदेवच्या आईना नामदेवाला उठणं लावून स्नान घातलं. परंतु नामदेव महाराजांनी स्नान झाल्यानंतर जे काही ज्याविषयी प्रेम होतं भक्ती होते त्यांनी आईला बोलून दाखवलं, आई मला जसं स्नान घातलं उठणं लावून तसं माझ्या भगवंताला तुला सुद्धा स्नान घालावं लागणार आहे. त्यामुळं मी दिपळीच्या सणाला आपल्या घरी त्यांना फराळाच्या करासाठी आणतो. त्यामुळं आईला सांगितलं, पण आई म्हणते अरे नामदेवा श्रीमंत लोक आपण गरीब आपल्या गरिबाच्या घरी मोठ्याला लोक येणार नाही. पण नामदेव महाराज म्हणले नाही आई हे आणणार म्हणजे आणणार. नामदेव हट्टे होते. आता पाहता आपण स्त्री हक्क बाल हक्क हे दोन हक्क पुरावच लागत आपण नाही का ऊस गेला काय झालं का आपले कुटुंबाचे जे काही महिला असतात ऊस गेल्यानंतर कापूस आम्हाला सोनं करावं लागत ते स्त्री हक्क आहे. तसं बाल हक्क सुद्धा नामदेव महाराजात होता. आईला शेवटी ऐकावं लागलं. नामदेव महाराजाला आई म्हणली जा देवाला घेऊन ये. आणि नंतर नामदेव महाराज पांडुरंगाकडे गेले आणि देवापुढं दर्शन घेतलं देवाचं. म्हणले देवा आज दिपळीचा सण आहे फराळाचं आमच्याकडे यावं लागत. देवा म्हणले नामदेवा तू का येडा झाला का? गे 28 वर्षापासून मी या पंढरीमध्ये उभा आहे आणि तिकडे जर गेला सगळा घोटाळा होऊन बसेल. हे संत मंडळी काय म्हणते. परंतु नामदेव महाराज ऐकला किती काही सांगितलं तरी नामदेव महाराज ऐकला. तर शेवटी जनाबाई म्हणल्या देवा नामदेव ऐकत नाही ना जा ना की. अरे जने मी गेलो असतो पण इथं उभं कोण आहे. जनाबाई म्हणले नामदेव महाराज राहते ना दिसते मी तुमच्यासारखे. जनाबाईचं म्हणल्यानंतर देव म्हणले बरे म्हणले नामदेवा तू माझ्या जागेवर उभा राहा. पण उभा राहायचं असं काहीच उभं राहायचं इकडे तिकडं पाहायचं नाही. उजर येते सकाळी काकडा आरती होईल लोण्याचा गोळा घेते तोंडात टाकते पण तोंडातला लोण्याचा गोळा खायचा नाही. तो खाल्ला तर सगळं वळतो येईल. त्यामुळं तो शांत राहायचं. नामदेव महाराज सगळं ऐकून घेतलं आणि विठेवर उभं राहिले आणि भगवान परमात्मा पांडुरंग नामदेवाच्या घरी दिपळीच्या सणासाठी त्यांच्या नामदेवाच्या घरी गेले. आणि दिपळीचं फराळाचं हे ते झालं. त्यांच्या आईनं उठून लावून देवाला आंघोळ घातली आणि सर्व दिपळीचं फराळाचं केल्यानंतर 4 दिवस झाले आणि आपले एक एक संत मंडळी दर्शनाला येऊ लागले. तुकाराम महाराज आले, ज्ञानेश्वर माऊली आले, मुक्ताबाई आल्या, सर्व संत मंडळी आले. ज्ञानेश्वर माऊलीने दर्शन घेतलं. मुक्ताबाई पाठीमागून आल्या. मुक्ताबाईनं दर्शन घेतल्यानंतर अशी पाहतात आज पांडुरंग दिसत नाही. आज ते नामदेवासारखा दिसतो. ज्ञानदेवा आज काय ज्ञानदेव महाराज हवातोल केलं. मग ते काही नाही चल पुढे कारण की मग सगळा घोटाळा झाला असता. मग मुक्ताईला पुढं घातलं आणि नामदेव महाराज निघून गेले. सगळं झाल्यानंतर मग पांडुरंगाची पत्नी रुक्मिणी माता आली. तर सगळं कोणी
ओळखीन न ओळखीन, परंतु जे काय स्वतःची पत्नी भगवंताची पत्नी म्हणले ओळखणारच. पंचारती घेऊन रुटीन माता वावळाला आल्या बरोबर नामदेवा नाम्या काय तुला लाज वाटते का? देवाच्या जागेवर उभा राहतो, तुला कळत नाही, अक्कल नाही असं म्हणतात. देवाला तिकडे ताबडतोब मेसेज गेला आणि पांडुरंग लवकर आले त्या ठिकाणी आणि उभा राहिले. बरे रुक्मिणी, अरे मी युगे 28 वर्षापासून या जागी उभा आहे, पण मला एकाही भक्तांनी कुणी मला माझा पाय दुखत असतील का, भूक लागली असेल का, तहान लागली असेल का, कुणी विचार केला नाही. पण माझा लाडका भक्त नामदेव जेव्हा आला आणि दुपारीचा मला त्यांनी फळाचं खाऊ घातलं, हे खरंच नामदेवाची भक्ती आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, सर्व संत मंडळी असे आपल्या ठिकाणी बसले आणि त्यांचा विषय निघाला. आपण तीर्थयात्रेला जाऊ. आता तीर्थयात्रेला जायचं म्हणले की कोणता तरी साधू महाराज म्हणजे आपण घेऊनच जातो. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणले आपण नामदेव महाराजाला घेऊन जाऊ. सर्वांचा विचार झाला आणि तीर्थयात्रेला जाण्याचं ठरलं. तीर्थयात्रा आळंदीतून निघाले आणि पहिला मुक्काम त्यांनी पंढरपूरला ठेवला. सर्वजण पंढरपुरात आल्यानंतर सर्व संत मंडळींनी चंद्रभागेच्या ठिकाणी स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर नामदेव महाराजाला इकडे तिकडे शोधू लागले. नामदेव महाराज पुढे दिसला, पण त्यांना असा ठेपा लागला की वाळवंट्यामध्ये त्यांचं कीर्तन चालू आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई सर्व गेले आणि वाळवंटात गेल्यानंतर तिथे कीर्तन चालू होतं. या कीर्तनाला आता नामदेव महाराजांचं कीर्तन म्हणल्यावर तिथं काय मोठमोठाले साधू, मोठमोठाले संत एवढंच नव्हतं, भगवंत सुद्धा त्या कीर्तनाला होते. आणि कीर्तन चालू असताना नामदेव महाराज कीर्तनात रंगले आणि भगवंत पांडुरंग कीर्तनामध्ये रंगले आणि त्या कीर्तनात नाचू लागले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आज निमने नामदेव बोला भंग, निमने नामदेव बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि देव त्या कीर्तनामध्ये नाचू लागले. इतकं मग्न झाले कीर्तनात आणि कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर सर्वजण नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं आणि भेट घेतली. नामदेव महाराज, तुम्हाला आमच्या संघ तीर्थयात्रेला यावं लागलं. नामदेव महाराज म्हणतात, असं का येऊ शकत नाही, कारण की मी आलो तरी मी कोणत्या देवाचं दर्शन घेत नाही. फक्त माझा देव कोणता? पांडुरंग. पांडुरंगाशिवाय मी कोणत्या देवाला मानित नाही, कोणाचं दर्शन घेत नाही, कुठं जात नाही. परंतु सगळ्या संत मंडळी त्यांना विनंती केली तरी देव नामदेव महाराज काय ऐकण्यातच. शेवटी मग ज्ञानेश्वर माऊली म्हणले, चला आपण पांडुरंगाच्या देवळात जाऊ, भगवंताला विनंती करू. मग सर्वजण मंदिराच्या दिशेने निघाले आणि मंदिराच्या दिशेने निघाल्यानंतर नामदेव महाराजांचं सुद्धा सोबत घेतलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं. म्हणजे देवा, आम्ही तीर्थयात्रेला निघालो, आमच्या सोबतीला नामदेवाला पाठवा. नामदेवा, तू यांच्या सोबत जा. नामदेव महाराज काय करणार? आता शेवटी ते देवाच्या लाडका भक्त म्हणलं का नाही जात म्हणले. मग शेवटी ते पांडुरंग त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं, तुला जावंच लागेल. आणि त्यानंतर नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली संघ तीर्थयात्रेला निघाले आणि तीर्थयात्रा करीत करीत अशी तीर्थयात्रा राजस्थानच्या वाळवंटात आली. या राजस्थानच्या वाळवंटात आल्यानंतर दुपारचा असा उन्हाळा होता, उन्हाचा प्रभाव
सगळ्या दिंडीला तहान लागली होती आणि पाणी पिण्यासाठी एक येर होती, परंतु येरीमध्ये खोल पाणी असल्यामुळे कोणाला पिणे शक्य नव्हते. संत ज्ञानेश्वर माऊली योगी होते. योगी असल्यामुळे त्यांनी त्यांचं शरीर हलकं केलं आणि येरीत उतरले आणि पाणी पिले आणि पाणी पिऊन वर आल्यानंतर नामदेव महाराजांना म्हणतात, नामदेवा जा ना, या ना पाणी पिऊन. नामदेव महाराज म्हणले, जेव्हा पाठीलं पाणी सोय तेच करीन. जसं पाठील्यानंतर पाणी सोय कोणी करीन देवत. नामदेव महाराजांनी काय केलं, इना घेतला आणि चिपळ्या हातात घेतल्या आणि चिपळ्या हातात घेतल्यानंतर त्यांनी भजन सुरू केलं. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण करता जितकं येरीला पाणी लागलं सगळं जे काय दिंडी होती सर्वांनी त्या येरीचं पाणी पिले आणि दिंडी पुढं काशी विश्वेश्वराला निघून गेली. आणि तिथून परत आल्यानंतर दिंडी पंढरपुरात आली आणि नामदेव महाराज पांडुरंगाला भेटीला गेले आणि पांडुरंग म्हणले, अरे नामदेवा कस काय तीर्थ येता, कस काय झाली सांग ना. आणि नामदेव महाराज म्हणले, काय सांगू देवा, संत संगतीमध्ये इतका आनंद आहे की ते सांगण्यात कठीण आहे. या बघा पहिले संत संगतीचे काय सांगू सुख, 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 साधू थोर जाणार कमी होते. आपण पाहतो संतांच्या संगतीमध्ये खरोखर सुख आहे, आनंद आहे. या
संत संगतीचे काय सांगू सुख. खरोखरच तीर्थयात्रा गेल्यानंतर जे काही नामदेव महाराजांना सुख भेटलं आपण पाहतो. तीर्थयात्रेला गेल्यानंतरच कळतं माणसाला. त्यामुळं नामदेव महाराज देवाला सांगितलं इतकं सुख आहे की ते शब्दात सांगणं कठीण आहे. संतांच्या संख्येमध्ये आता संत नामदेव महाराज, गोरोबा काका असे अनेक संत मंडळी, हे जे सर्व संत मंडळी आहेत यात्रेला निघताना एका जाती धर्माचे नव्हते, सर्व जाती धर्माचे होते आणि सर्व एकत्र येऊन त्यांनी तीर्थयात्रा केली. मला या कीर्तनाच्या माध्यमातून आजच्या या अंतरवाली सारथीमध्ये जे काही कीर्तन चालू आहे, बरेच कीर्तन झालेले आहेत, यापुढे होणार आहेत. पण या निमित्ताने मला सर्व जे काही युवक वर्ग आहेत, तरुण वर्ग आहे, सर्वांना एकच हात जोडून विनंती आहे की आपण पाहतो 700-800 वर्षापूर्वीचे जे काही संत महात्मे आहेत हे जाती कोणत्या जाती धर्माचा कशाचा विचार करीत नव्हता. फक्त जे माणसाचा प्रत्येक माणूस जे काही आहे ते माणसाचाच विचार करीत होते. परंतु आपल्यामध्ये काही हे विचार बदलत चाललेले आहेत. आपल्यामध्ये जे काही दूषित वातावरण झालेलं आहे हे सर्व युवकांनी बदलून टाकावं. आणि या जाती धर्माचा जे काही आपण तिरस्कार करतो या तिरस्काराचा अवलंब न करता जसं आपण पूर्वीचे लोक गुन्हा गोविंदाने नांदत होते तसंच या आपणही यानंतर आपण सर्वांनी कसल्या प्रकारच्या मनात डोक्यामध्ये कसला वाईट विचार आणू नये, कसल्या प्रकारचा तोंडातून शब्द वाईट शब्द कोणाला बोलू नये. सर्वांनी चांगलं बोलावे, चांगलं वागावे, व्यसन करू नये. वेद वेद संतांच्या सत्संगती आणि गुरुजन संगती चांगलीची संगत झाल्यानंतर चांगलंच होतं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. संत भेटल्यानंतर खरोखरच माणसाचा जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत असतो. असंच एका अरण्यामध्ये एक डाकू होता आणि तो लुटारी होता. त्याचं नाव होतं वाल्याकोळी. वाल्याकोळाचा व्यवसाय धंदा चोरी करणे, लुबडणे, मारणे हेच त्याचा व्यवसाय होता. आणि त्याचं जे काही पाप झालं होतं तो इतक्या माणसं मारल्यानंतर एक माणूस जर मारल्यानंतर तो एक खरा रांधामध्ये टाकीत होता.
असे कित्येक रान असा त्या खड्याने भरलेले होते. इतकं पाप त्याच्यावर झालं होतं. परंतु त्याला एक संगत भेटली नारद मुनीची. नारद मुनी भजन करीत असताना अरण्यातून जात असताना वाल्याकोळीची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर वाल्याकोळी नारद मुनीला आडवे झाल्यानंतर आता ते पाहिलं त्यांनी नारद मुनी विठ्ठल जे काही विना होता नारद मुनीच्या जवळ त्याला वाटतं काय त्याला काही त्याचं ज्ञानच नाही ना. त्यामुळं धरलं नारद मुनीला आणि मारू लागला. नारद मुनी म्हणले अरे तुम्हाला मार माझं ऐकून तर घे ना. तू जे काही पाप केलं याचं फळ तुलाच फेडावं लागणार आहे. तेव्हा तू असं कसं हे माझ्या कुटुंबासाठी सगळं करतो हे मला शक्य नाही. तू घरी जाय तुझ्या बायकोला मुलाला सर्वांना विचार हे जे काही पाप केलेलं आहे हे पापाची हिशेकडे तुम्ही आहेत का. हे म्हणलं खरं आहे पण तुम्ही इतक्या हुशार आहेत तुम्ही तिकडं जाणं तुम्ही इकडं निघून जाता. हे म्हणले नाही तसं होणार नाही. काय झालं वाल्या कोळी म्हणला तुम्हाला असं सोडित नाही मी तुम्हाला बांधून टाकतो झाडाला मग जातो. वाल्या कोळीने नारद मुनीला झाडाला बांधून टाकलं आणि घरी गेले. घरी गेल्यावर विचारलं आई बाबा बायकोला हाक मारली मुलाला हाक मारली मुलीला हाक मारली सर्व कुटुंबाला हाक मारली इकडे या. सर्वजण आल्यानंतर त्यांनी विचारलं हे जे काही मी आतापर्यंत तुम्हाला प्रपंचामध्ये जे काही तुम्हाला पैसा धन आणून दिलं माझ्याकडून जे पाप झालं त्या पापाच्या वाट्याकडे तुम्ही आहेत का. ते म्हणजे आम्हाला काय घेणे देणं तू कुठून आण खायला मोकळे कशा पद्धतीने आण चांगल्या मार्गाने आण वा मार्गाने आण आमचं काय घेणे तुझं कर्तव्य ते त्याच्यात आम्ही पापाच्या इच्छाकडे नाही. आई नाही म्हणली वडील नाही म्हणले बायको नाही म्हणली मुलं मुली मुलीच नाही म्हणलं. त्याला पश्चाताप झाला आणि मग वाल्या कोळी परत गेला. नारद मुनीकडे गेल्यानंतर दर्शन घेतलं. म्हणले नारद मुनी माझं चुकलं पण याला काही पर्याय आहे का. नारद मुनी म्हणले पर्याय आहे. तू फक्त देवाचं भजन कर हे सर्व पाप तू धुवून जाईल. तू फक्त राम 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 याला कशाचं राम राम येतं बराच म्हणत. शेवटी ते त्याच्यावर इतकं पाप झालं होतं. पण नारद मुनी म्हणले तू मरा का म्हणजे ना असं मरा म्हणतात त्याला राम 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 येऊ लागलं आणि एक दिवस त्यांनी रामायण लिहिलं. फळ भेटत असतं. आपण पाहतो जे काही अशाच एक मुंग्याची मीटिंग चालली त्या मीटिंग मध्ये आता संगतीबद्दल सांगतो तुम्हाला. संगत कोणाची करावं लहानपण देगा जेव्हा मुंगी साखरे करावा माणसाने मुंगीसारखं राहिलं पाहिजे पण संगत मोठीची केली पाहिजे. असंच एक सगळ्या मुंग्याची मीटिंग झाली आणि आपलं महिला मंडळाची जे बचत गटाची मीटिंग असते अशा मुंग्याची मीटिंग झाली. त्यातली एक मुंगी लय हुशार होती. ती म्हणली सगळ्या मुंग्यांना म्हणली तुम्हाला दिल्ली पाहायला यायचं का. तर बाकीच्या मुंग्या म्हणल्या तू काय येडी झाली काय इथलं गेली की आपण जगणार नाही आपला तुरडच होईल रोड हायवे किंवा माणसाला कदर नाही आपला तर गावाच्या बाहेर निघून शकत नाही. ती लई चापटे होती. ती म्हणली तुम्ही नका येऊ मी जाणार आहे. ती म्हणली तू काय जाती बापाचे तू जाऊ शकत नाही. ती लई हुशार हे काय बाकीचे आले नाही. तर ते काय मुंगी निघाली दिल्लीला. ती कशी गेली मुंगी डोकेबाज हुशार होती. आता दिल्लीला कोण जातं खासदार जातो मला मुंगीने काय केलं खासदारच्या घरी गेली आणि या कॉलर कपडे असते शर्ट घातल्यानंतर त्या कॉलनीच्या खाली जाऊन बसली. सकाळी खासदार साहेब उठले सकाळी स्नान झालं कपडे घातल्यानंतर टोपी गाडी घेतली तिथून डायरेक्ट औरंगाबादून लगेच प्लेननी काय 2 तासातच दिल्ली. मुंगी उडाली
दादासाहेब तिथे गेल्यानंतर दिल्लीमध्ये मुंगी इथं बसली होती आणि कॉलवर आल्यानंतर पाहिली दिल्ली हे ते सगळं तिथून तिने हिडो कॉल केला बाकी होऊन गेला खरंच वाटलं ना खरंच या म्हणली होती आपण गेलो काय दिल्ली काय ते सगळं चल ते लोकसभा सगळं पाहिलं की ना व्हिडिओ कॉल केलं तिथं बसल्यावर गेलो सुद्धा दाखवलं हे संत संतीचं परिणाम त्याच्यामुळं मुंगी सरकार राहायला पाहिजे पण संघट मोठ्याची केली पाहिजे तर आपण पाहतो या जे काही आपण आरक्षण चालू आहे या आरक्षणाला सुद्धा आपण मोठ्या संख्येने आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांना मनातून सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे आणि यापुढेही सहकार्य करायलाच पाहिजे विठ्ठल संत मंडळीमध्ये अनेक संत आहेत सर्वांच्या काही या ठिकाणी मी तुम्हाला गौरव काका खरोखर भक्ती नम्रता ही सर्वात मोठी भक्ती असते या भक्तीचा अवलंब आपण सर्वांनी केलाच पाहिजे संत गौरव काकाची इतकी भक्ती होती की या गौरव काकांनी भजन करता करता जे काही आपण मटक्या घेतो मटक्या घडीत असताना आधी चुकूल कर लागत होता आणि हे चुकूल केल्यानंतर त्या चिखलाला तुडा लागत होतं त्या चिखल तुडीता गोरोबा काका भजनामध्ये इतके दंग झाले की ते भजन करता करता त्यांचं जे काही लहान भाव आल्यानंतर काय खाली जंगल नवलाची गोष्ट ऐकस रे बाई कुंभाराने तुळवीले बाई कुंभाराने तुळवीले बाई नवलाची गोष्ट दंग झाले भजनामध्ये जेव्हा बाळ आला सुद्धा त्यांना कळलं नाही आणि बाळ आलं पायाखाली जे काही त्याच्या तुडवलं गेलं आणि बाळाचा जागीच अंत झाला त्या बाळाची आई नेमकंच पाणी आणायला गेलती आणि आल्यानंतर पातीचं बाळ पाती इकडं तिकडं कुठं दिसेना आता आपण पाहतो बाळाचं महत्व फक्त आईलाच कळत बाळ किती प्रेम असतं बाळ पुढे दिसना तिचा जीव कासाच झाला इकडं पाय तिकडं पाय पुढे दिसना शेवटी गोरवा काका जवळ आली पातीचं बाळ तिथं रक्त बंबाळ झालेलं जशी आली तशी गोरवा काकाला लोटून दिलं आणि लोटून गेल्यानंतर गोरवा काका जे काही भजन करत होते आणि त्या संतूला म्हणले काय झालं संतूला मारायला धावले आणि सांगितलं काका तुमच्या हातून एक काही बाळ उडलं गेलं बाळाचा अंत झाला इतकं भजनामध्ये दंग झाले आणि त्याची आई रडू लागली रडता रडता आईना सांगितलं गोरवा काका म्हणले इतकं तुम्ही भक्ती करतात देवाची तुम्हाला आजपासून शपथ आहे आणि ही शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर गोरवा काकाला राग आला माझ्या पांडुरंगाची शपथ घेतली तू त्यामुळे त्यांचा
बायको इतका राग आला की त्यामुळे त्या दिवसापासून बायकोला कसलाच बोलायचं त्यांनी सगळंच बंद केलं. असं करता करता त्यांच्या पत्नीने संतुये माहेरी गेली. सर्व हकीकत तिच्या बापाला सांगितली. बापाला म्हणली हे काही माझी लहान बहीण आहे, गोरबा काकाला तुम्ही द्या आणि मला ती सवत होईल. कारण की गोरबा काकाने यांचं संभाषण नव्हतं, कारण की आपला जे काही परिवार वाढायचा होता त्यामुळे त्यांचं दुसरं लग्न करायचं त्यांच्या संतूने ठरलं होतं. त्यामुळे बापाला म्हणली विनंती केली. बापाला नाही म्हटला. शेवटी बापाचा जीव सगळ्या मुलीमध्येच असतो. त्यांनी मग ते मान्य केलं आणि बरं म्हणलं आणि दुसरी मुलगी लग्न करून दिलं. लग्न करून गेल्यानंतर गोरोबा काकाला म्हणले, गोरोबा काका हिला जसं सांभाळलं तसं पुढं हिला बी असं सांभाळा. आलं का तिथं पुन्हा. शेवटी गोरोबा काकाला जे काही शब्द होता, शपथ घेतली होती पांडुरंगाची बायकोनी, त्यामुळे राग होता. या दोघीला त्यांनी शेवटपर्यंत बोलायचं नाही, हात लावायचं नाही ठरवलं. असं बरेच दिवस निघून गेले. पण शेवटी या दोघीने ठरलं आपल्याला वारसदार पाहिजे, कुटुंबाला मुलगा हवाय. त्यामुळे एक दिवशी त्यांनी गोरोबा काकाच्या झोपेतच आपले हात अंगावर घेतले आणि गोरोबा काकाच्या लक्षात आलं एक मोठं पाप घडलं माझ्याकडून. जसं सुरड आणली आणि दोन्ही बी हात तोडून टाकले. त्यानंतर गोरोबा काका हात तोडल्यानंतर आधू झाले. आता प्रपंचामध्ये कोणतं बी संकट आल्यानंतर आर्थिक परिस्थिती बिकट होती माणसाची, कुठून पैसा येत नाही, काही नाही, सगळं बंद झालं. परिस्थिती खालवत चालली, उपाशी राहायची वेळ आली त्यांची. शेवटी पांडुरंग भक्ताला कधी उपाशी ठेवत नाही. कधी पहा तुम्ही एखादा जर अन्याय झाला तर ते सहन करत नाही. तुम्ही देवाला लाख शिव्या द्या, कोट्यावधी शिव्या द्या, पण देवाच्या जर भक्ताला त्रास द्याला देव कदापि सहन करीत नाही. तर गोरोबा काकाचं त्यानंतर जे काही हात तुटले होते आणि पांडुरंग रुक्मिणी माताला म्हणले तू काय कर, आता आपल्याला भक्तावर संकट पडलं, आपल्याला गेल्याशिवाय भाग नाही. ते म्हणले कुठे जायचं, तू माझ्यासोबत चल. मग रुक्मिणी माता नाती नेसली, पांडुरंग धोतर हे जे काही गोरोबा काकाच्या वेशात त्यांचा पोशाख आहे कुंभाराचा, तो पोशाख घातला आणि ते गोरोबा काकाच्या घरी आले. आणि गोरोबा काकाला म्हणले काका आम्हाला काम भेटेल का. काकाला माणसाचीच गरज होती, त्यामुळे काका म्हणले देऊ ना तुम्हाला काम. शेवटी जेवण भक्ताचं इतकं नातं की दोघं एकमेकाला वाटत राहतात. मग देवाला पांडुरंगाला काम दिलं आणि वीट भट्टी तुमचं गाडगे इतकं त्यांनी ते चालू केलं. आणि त्यांचं जे काही चाललेला जो सुद्धा कुंभाराच्या घरी काम करू लागले, त्यांचं आलेलं संकट गोरोबा काकाचं दूर केलं. अशी भक्ती असते. आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी पुण्य करायचं म्हणजे देवाला महादेवाला जायचं, पाणी घालायचं हे पुण्य नाही. तुम्ही जर एखादा जर उन्हाच्या पाण्यात जर माणूस आणलेला असला, त्याला जर पाणी दिलं तर त्याचं पुण्य तुम्हाला लागत, देवाला सुद्धा पाणी घालायची गरज नाही. असं प्रत्येकाने आपण आपल्या संसारामध्ये जीवन जगत असताना आनंदाने स्वतः जीवन जगावं आणि दुसऱ्यालाही आनंद देत राहावा. या संतांच्या संगतीमध्ये सत्संगतीमध्ये पाहिलं आपण जनाची संगत पाहिली. खरं संतांच्या संगतीत सुख आहे. आता हे सुख तुम्हाला तर सगळ्याला माहित आहे, पण याचा अनुभव खरोखरच माझ्या जीवनात भेटला नाही. मी काही जुनं कीर्तनकार नाही. मला भगवंतांनी अशी बुद्धी दिली. कोरोनाच्या काळात सर्वजण घरी बसले होते, परंतु मी जे काही कोरोनाचे जे काही बाहेर गावून लोक आले त्यांना गावात कोणी येऊन देत नव्हतं. आदिवासी लोक होते, उपाशी होते, त्यांना गावात प्रवेश नव्हता. ते उपाशी असल्यामुळे मी तिथे जाऊन त्यांना जे काही गावात रिक्षा घेऊन फिरलो, त्यांना तांदूळ गहू दिले. जवळपास 5 ते 6 महिने त्यांना अन्न खाऊ घातलं आणि त्यांचं जे काही आलेलं संकट दूर केलं. हे असे कार्य केल्यानंतर याच्यातून सुद्धा आपल्याला पुण्य मिळत असतं. तसेच या कोरोनाच्या काळात माध्यमातून मी जे काही कीर्तन ऐकत गेलो, या कीर्तन ऐकता
मी टीव्हीवर पाहायचं ते महाराजात कीर्तन ऐकायचं पण ऐकल्यानंतर मला सुद्धा एक वाटलं आपण सुद्धा महाराज व्हा टीव्हीवर दिसावं कीर्तन द्या खरोखरच वाटलं असंच आनंदीला आम्ही एक तीर्थयात्रा काढली गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि एका दुकानदाराकडे गेलो बोललं दुकानदार दादा मला एक भेटा द्या असा आहे तर भेटतो की बोल नाही भेटा काय करायचं मला भविष्यात कीर्तन करायचं सत्य महाराज मला भविष्यात कीर्तन करायचं बरं ते म्हणजे भेटा नाही बांधून घ्यायला गुरुशेठ होता आहे का धोतर उंची कमी असल्यामुळे धोतरकडे भेट टाकलं मग ते बोलले कापड घ्या मी टेलरला बोलतो टेलरला बोललं कापड घेतलं गुरुशेठ शिवला धोतर त्या दुकानदाराला म्हणलं होतं भेटा महाराजा फोटो नाही छंद मला मग महाराजांचं दर्शन घेऊन चालले होते एका महाराजाला बोलले फेटा बांधला लगेच मग फोटो काढ अजून काही दुकानदार आठवण करतो त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर मग नारायणगडावर गेलो शिवाजी महाराज कोरोनाच्या काळात दर्शन घेतलं महाराज होते म्हणलं माळ घालते गुरु आहे तुमच्या हाताने ते म्हणले माळे घालते पण तिकट नसत्या म्हणलं मी तिकडे नाही म्हणलं मला गावात मंदिर बांधणार आहे भविष्यात मी कीर्तन करणार आहे ते म्हणजे मला तुझा आशीर्वाद खरंच जगत महाराज होता मला आशीर्वाद दिला संत संप्रतीचे काय सांगू संत संप्रतीने थोडा लाभ झाला नारद महाराजांची पुण्यतिथी होती त्याचा आम्हाला सप्ताह आता पार्थाच्या मंदिरात आणि त्या पार्थाच्या मंदिरात नवीन महाराजांनी कीर्तन संध्याकाळी कोणत्या तारीख म्हणजे आपलं दुपारा करा म्हणजे दुपारा पण मला गॅरंटी होती मी 100% कीर्तन करतो घरचे म्हणजे तुम्ही काही येडे जाता धोतर घालता असं गाव असं लोक आहे तुम्हाला जाव आले की काय म्हणते काही म्हणते शेवटी कोणता कार्य करता असलं तर घरून सुद्धा विरोध असतो पण माणसाने मनात घातलं काही होतं शेवटी सगळे ठरलं कीर्तन झालं माझी सवय असते गॅरंटेड मला माहिती आहे जे करा तुम्ही कधीच असाल मला खरंच भगवंत साथ आहे नवीन कीर्तन डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग लागली ते शूटिंग लावल्यानंतर त्याची शूटिंग झाली युट्यूबला टाकल्यानंतर झिटवाकीला जे काही कीर्तन चालू असते तिथं गेल्यानंतर आता असं बसून ऐकत तिथं कुठं लवकर वर घेऊन देत मग त्याला मला हिरा केलं मी कीर्तनकार महाराज म्हणलं ते पुण्याला भव्य देव आजच्या महाराष्ट्रात कीर्तनकार महाराज सत्कार होता आमचं कशात नाव पण आमचे ते खटोड साहेबाच्या वगैरे ओळख म्हणजे चला महाराज तुम्ही सत्कार करू गेलो पुण्याला आता मोठमोठे महाराज लोक तिथं इंदुरकर सारखे तुमचे गडावरले आपले शिवाजी महाराज सगळे मोठे त्याच्यानंतर मग गेलो नंतर मग जिटवाकीचे जे कीर्तनकार महाराज सत्कार होता तिथं माझा सत्कार झाल्यानंतर मग सगळीकडे मी हे झालो त्या कीर्तनच्या माध्यमातून मग आल्यानंतर कीर्तन झाले की मग मी टाळ शेवटी पहिली पायरी घ्यायला लागेल 10 वाजता हे करायचं 10 वाजता मग गायन करता मग भांडण सगळं मला तुम्ही झिटाकी जर पाहिलं असेल असं जर पाहिलं ना रिक्षा आणतो मला ओळखून देणार रिअल त्याच्यामुळं मी जे काही झिटवाकीच्या माध्यमातून तितकं माझी अख्ख्या जे आपल्या राज्यात नव्हे देशात 7 समुद्राकडं जे काही झिटवाकीचं चित्रीकरण आहे 146 देशात दिसता येत त्यामुळं या झिटवाकीच्या माध्यमातून
आजपर्यंत कीर्तन भरपूर झाले महाराज, पण आपलं जे गाव या झीटाकी जवळ एक ना एक दिवस आपलं सगळं अंतरवाले तुम्हाला टीव्ही दिसणारच आहे. विठ्ठल दररोज कीर्तन चालू आहे त्याच्यामुळे मी थोडं आवडतच घेतो. पण आता एक सांगतो, ते सगळ्याला काही माहीत नाही तर या ज्या टायमाला संघर्ष घातला या चित्रपटाची जे काही शूटिंग चालू होती, या शूटिंगला एक आपला लाठीचार्ज झाला. या शूटिंगमध्ये SP PSI आम्ही 4 जण होतो. त्या तिथून ते गाडीमध्ये आलो आणि जरंगे पाटील जवळ हे दोन जे काही शूटिंगमध्ये आहेत या शूटिंगमध्ये PSIची भूमिका जी भेटली, खरंच माझं भाग्य मानलं. कारण की या पोलीस खात्यामध्ये आपल्या उंची नाही काही नाही, त्याच्यात जाऊ शकलो नाही, पण भगवंतांनी मला याच्यात तरी संधी दिली. खरंच काय तर याच्या जे काही आपण संघर्षाचा पिक्चर चालू झाल्यानंतर सर्वांनी पाहावा हीच माझी विनंती. नम मन गाय दूध एक सारे, नम मन गाय दूध एक सारे. हो नम मन गाय दूध एक सारे, नम मन गाय दूध एक सारे, नम मन गाय
हॅलो सगळे सरदार आपण फोटो काढू सगळे घेऊ नको पुढे आपल्या या मराठा लाडके मनोजी दादा जरांगे पाटील यांच्या विनंतीला मान देऊ आजचे कीर्तनकार जे होते ते नाशिकचे होते, काही अडचण आली त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही, पण आमच्या कैलासरावची लई आग्रह तळमळ होती. मला ते सतत म्हणत होते, जसे कीर्तन सुरू झाले ना तसं महाराज मला एक दिवस कीर्तन करायचंच हे म्हणलं. आता माझ्या अचानक लक्षात आलं साधीला हा काळ कैलासरावला वर केला महाराज म्हणजे रिक्षा घेऊन शाळेला म्हणलं कुठं असू दे तुम्ही याच कीर्तनाला. त्यांना एवढा आनंद वाटला की मला या मायभूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये आरक्षण भूमीमध्ये मला कीर्तनाचा योग येतोय, इतका आनंद वाटला. ते म्हणजे महाराज आपला आता हे पहिलंच कीर्तन म्हणलं तुका म्हणे जसं जसं होईल तसं या पद्धतीनं या तळमळीनं आले. संत संगतीचे काय स्वामी सुख नगद नारायण बाबा, नगद नारायण गड हा नगद जे महाराज बरं का. इथं सगळं नगदीच कार्यक्रम असतो. ज्यांची ज्यांची महाराजांना श्रद्धा आहे. इथं आळंदीला बरेच वर्ष राहिले कीर्तनकार जरी आले असले डायरेक्ट पब्लिक मध्ये जर उभा राहून जर त्यांना कीर्तन करायचं म्हणलं ना तर त्यांच्या लाख मापात येत होते. पण काय नगद नारायण महाराजांची कृपा झाली. लॉकडाऊन मध्ये शिवाजी बाबाकडे गेले, माळ घातली, ते उभा राहिले, धनाट कार्यक्रम सुरू झाला. बरं एवढंच नाही तर झिटवागीला ते सगळ्या महाराजाच्या अगोदर हे दिसतेच महाराष्ट्रात. आमचे हेमंत सर पंचायत मला एकदा म्हणले महाराज तुमच्या भागातले महाराज आहेत म्हणे. म्हणलं ते एक दिवस ना त्यांचं बी 158 म्हणलं. हेमंत सर पंचायत म्हणले नक्की त्यांना आपण झिटवागीला एक कीर्तन देऊ आणि नगद नारायण महाराजांच्या कृपेने तुम्ही फार मोठे कीर्तनकार हो अशी नगद नारायण महाराजांची मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळातर्फे तुम्हाला धन्यवाद. आज कीर्तनाच्या साथी करतात महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पखवादक आमचे मुकुंद महाराज मादळमुईकर यांची उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण रामानाचार्य, भागवताचार्य, शिवपुराण कथाकार, कीर्तनकार, संगीत विशारद आदरणीय अशोकजी महाराज पुरी हे या ठिकाणी आले. त्यांना सुद्धा गावकरी मंडळातर्फे धन्यवाद. आजचे जे संत भोजन होतं आदरणीय आमचे कचरू नाना तारक यांना सुद्धा गावकरी मंडळातर्फे धन्यवाद. उद्याचे होणारे हरिकीर्तन श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य संदीपजी महाराज धनत्न संभाजीनगर यांचं 8:30 ते 10:30 या कालावधीमध्ये कीर्तन होईल. तरी भावी भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. आमच्या कैलास महाराजांना नाही हसू नका, त्यांना लय तळमळ असते तर त्यांची तळमळ नुसती या कीर्तनापुरती नाही. जसं आपलं आरक्षण चालू आहे कैलास महाराज रोज इथे येत होते तळमळीना या ठिकाणी मंडपात येत होते उत्साहाने. त्यांचा आज त्यांना खरंच आनंद वाटला. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी फक्त रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय.